आणि मधाच्या नद्या जिथं वाहतात असा प्रदेश म्हणून इस्रायलचं वर्णन थेट बायबलमध्ये केलेलं आढळतं। मधाचं तर माहिती नाही, पण दुधाचा महापूर जवळपास इस्रायलनं आणलेला आपल्याला पाहायला मिळतो। सगळ्यात जास्त दूध देणारी जगातली गाय आज यांच्याकडे आहे। कसं साधली त्यांनी ही किमया हे पाहण्यासाठी आपण इथल्या एका फार्मला भेट द्यायला आलो। इथल्या एका मोठ्या खासगी आणि एका किबुत्झ शेतकऱ्याच्या डेअरीला आम्ही भेट दिली। या गायींचा आणि वळूचा आयुष्यात थेट संपर्क किंवा संबंध कधीच येऊ दिला जात नाही। गाय माझावर आली की कृत्रिम रेतन पद्धतीचा वापर केला जातो। त्यासाठी चांगल्या दर्जाच्या वंशाच्या वळूंचं वीर्य सीवन नावाची सहकारी संस्था पुरवते। प्रत्येक डेअरी फार्मवर पशुवैद्यकीय शिक्षण घेतलेला व्यवस्थापक असणं सक्तीचं आहे। इथले गोठेही मोठे आणि त्यांची रचनाही सरकारनं ठरवून दिल्याप्रमाणे सगळीकडे सारखी आहे। वयानुसार गायींचे वेगवेगळे गट केले जातात। गायींना पाय मोकळे करण्यासाठी मोठी जागाही असते। गायीला वाटेल तेव्हा तिला खायला मिळावं म्हणून चारा आणि खाद्य 24 तास समोर टाकलेलं असतं। या खाद्याला TMR म्हणजे टोटल मिक्स रेशन असं म्हणतात। यात सगळे महत्त्वाचे पोषक अन्न घटक गायीला मिळतात, त्यामुळे दूध उत्पादन वाढीला फायदा होतो असं इस्रायली शेतकरी सांगतात। गायींना लागणारं जवळपास 85% खाद्य इस्रायलला आयात करावं लागतं। त्यामुळे प्रत्येक घासातून जास्तीत जास्त दूध उत्पादन कसं मिळेल हे पाहिलं जातं। काही मोजके लोक कम्प्युटर्सच्या सहाय्यानं 500 ते 4000 गायींचं संपूर्ण व्यवस्थापन सहजपणे करतात। प्रत्येक गायीला नंबर दिलेला असतो। गायीच्या प्रत्येक पावलावर GPS ची नजर असते। तिच्या उजव्या पायावर एक सेन्सर चिप लावलेली असते। तिच्या चालण्यावरून, तिच्या जबड्याच्या हालचालीवरून कोणती गाय माझावर आली आहे, कोणती गाभण आहे, कोणती गाय चारा कमी खाते, रोगाची लक्षणं दिसतायत का, कोणत्या गायीची गरज काय आहे, ही सगळी माहिती कम्प्युटरला आपोआप अपग्रेड होत राहते। त्यानुसार गायींकडे लक्ष दिलं जातं। मिल्किंग पार्लरमध्ये जायचं असेल तर आधी स्वच्छतेची, निर्जंतुकीकरणाची अक्षरशः पावलोपावली काळजी घेतली जाते। इथं दिवसातून 3 वेळा गायींचं दूध काढलं जातं। काही गायी एका वेळेस 13 ते 14 लिटर म्हणजे दररोज 40 लिटर पेक्षाही जास्त दूध देतात। दूध काढण्याच्या या प्रक्रियेमध्ये कुठेही दुधाला मानवी हाताचा स्पर्श होत नाही। असं शुद्ध निर्जंतुक दूध पाईपनं थेट कूलिंग टँकमध्ये जातं आणि तिथून जवळच्या प्रोसेसिंग सेंटरला। त्यामुळे दुधाचा आणि दुधापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांचा दर्जाही चांगला राहतो। 3 किबुत्झियन शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ही सहकारी कंपनी आपण म्हणूया स्थापन केलेली आहे आणि त्याच्यामधलं हे मिल्किंग पार्लर किती अत्याधुनिक प्रकारच्या इथं सोयीसुविधा आहेत हे आपण पाहू शकतो। जे भगव्या रंगाचं छोटंसं क्लिप आपल्याला दिसतंय तिथं एका खांबाला, ते आणि गायीच्या उजव्या पायामध्ये, प्रत्येक गायीच्या उजव्या पायामध्ये असलेली कॉम्प्युटर चिप, याच्यावरनं डेअरी मॅनेजरला बरोबर कळतं की या गायीची नेमकी गरज काय आहे। आपण जर का इथं पाहिलं तर ह्या गायीचा नंबर दिलेला आहे। समजा 4956 नंबरची गाय, आत्तापर्यंत तिनं जवळपास 12 लिटर दूध दिलेलं आहे। म्हणजे एका वेतामध्ये एका वेळेला आपण असं म्हणूया की दुपारची वेळ आहे, 12 लिटर या गायीनं दूध दिले, सकाळी 12 आणि संध्याकाळी पण 12 लिटर, असं जवळपास 30 ते 35 लिटरपेक्षाही जास्त दूध दर दिवशी एक ही होल्स्टेन फ्रिजन गाय देते। यामुळंच कदाचित इस्रायलमध्ये 12,000 लिटरपेक्षा जास्त दूध एका वेतामध्ये, एका लॅक्टेशन पिरियडमध्ये एक गाय ही देऊ शकते। भारतही जगात नंबर 1चा देश आहे दूध उत्पादनात। उत्पादकतेच्या बाबतीत मात्र आपण कदाचित जगातल्या शेवटच्या देशांमध्ये असतो। अशा पद्धतीचं तंत्रज्ञान जर का आपल्या शेतकऱ्याला मिळालं तर मला असं वाटतं आपला शेतकरी पण चांगलं दूध उत्पादन देणाऱ्या गायी
व्यवस्थापन करायला मागं राहणार नाही. दर 2 वर्षांनी सर्वे करून उत्पादन खर्चावर आधारित खरेदी दर निश्चित केला जातो. इथं दूध उत्पादनासाठी कोटा पद्धत असते. देशामध्ये फक्त 1.25 लाख गायी आहेत आणि प्रत्येक डेअरीला किती गायी द्यायच्या हे सरकार ठरवतं. तेवढंच दूध उत्पादन करता येतं. त्यापेक्षा जास्त दूध उत्पादन झालं तर त्या दुधाला दर देण्याची जबाबदारी सरकारवर नसते. कधी कधी तर कोट्यापेक्षा जास्त उत्पादन झालं तर दंड सुद्धा आकारला जातो. बिरतुविया गावातले 50% शेतकरी हे डेअरी व्यवसायात आहेत. त्यातलेच एक मोशावियन आहे झीव मातालॉन. त्यांच्यासह 7-8 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 500 गायींचा गोठा आणि मिल्किंग पार्लर उभारलाय. इथं वर्षाला 2 लाख टन दूध निर्मिती होते. इथं दूध उत्पादकाला लिटर मागे अंदाजे 40 रुपये असा दर मिळतो असं ते सांगतात. इथून जवळच याच पशुपालकांच्या मालकीचं पश्चिम आशियातलं सर्वात मोठं फीड सेंटर आहे. दररोज 10,000 गायींसाठीचं खाद्य इथून पुरवलं जातं. वर्षाला जवळपास 1.5 लाख टन खाद्य इथं तयार केलं जातं. 15 किलोमीटरच्या पट्ट्यातील मोशाव मधले सगळे पशुपालक आपल्या डेअरीसाठी लागणारं पशुखाद्य म्हणजे TMR इथूनच खरेदी करतात. या फीड सेंटरचा सगळा कारभार स्वयंचलित यंत्रणेनं चालतो. त्यामुळे फक्त मॉनिटरिंगच्या कामासाठी 10 लोक पुरेसे ठरतात. दूध उत्पादकांसाठी पशुखाद्याचं महत्त्व हे सगळ्यात जास्त असतं. जर का गायींना किंवा दुधाळ जनावरांना वेळेत चांगलं खाद्य मिळालं, चारा मिळाला तर त्याचा थेट दूध उत्पादनावर फरक पडतो. आत्ता आपण आहोत इस्रायलमधल्याच नव्हे तर मध्यपूर्वेतल्या म्हणा किंवा पश्चिम आशियातल्या सगळ्यात मोठ्या खाद्य निर्मितीच्या प्रकल्पामध्ये अर्थात फीड सेंटरमध्ये. इथल्या कंट्रोल रूममधनं त्या शेतकऱ्याला या फीडरचा किंवा या मिक्सरचा नंबर सांगितला जातो. त्यानुसार तो आपला ट्रक घेऊन इथं येतो आणि त्याच्या गरजेनुसार म्हणजे त्याला किती गायींसाठी, दुधाळ गायींसाठी की वासरांसाठी, पारड्यांसाठी चारा पाहिजे, खाद्य पाहिजे हे तो सांगतो आणि त्यानुसार इथं त्याच्या ट्रॅक्टरमध्ये किंवा ट्रॉलीमध्ये ते खाद्य टाकलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्यातीसाठीच्या पॅकिंग हाऊसमध्ये द्राक्ष, संत्रा अशी काही फळं तसंच भाजीपाला बाजूला काढला जातो. त्या वाया जाणाऱ्या शेतमालाचं रूपांतर इथं दर्जेदार पशुखाद्यामध्ये केलं जातं. टाकाऊपासून टिकाऊ कसं करायचं याचं आणखी एक उदाहरण आपल्याला या मध्य पूर्व आशियामधल्या सगळ्यात मोठ्या खाद्य निर्मितीच्या कारखान्यामध्ये फीड सेंटरमध्ये पाहायला मिळतं. संत्रा असू द्या, वायनरी असू द्या, अगदी कापसाच्या भुकटीचा त्या उद्योगामधनं जे सगळे टाकून दिलेले पदार्थ आहेत त्याच्यापासनं पशुखाद्य निर्मिती केली जाते. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्सही मिसळले जातात आणि गरजेनुसार गाईला, म्हशीला किंवा शेळ्या मेंढ्यांना पशुखाद्य इथं तयार केलं जातं ज्याला म्हणतात TMR. अशा पद्धतीचे प्रोडक्ट केल्यामुळंच इथला सहकार आणि त्यामुळं इथला शेतकरी हा तगून राहिलेला आहे. फक्त टिकला नाही आहे तर तो विकाससुद्धा साधतोय स्वतःचा. पुन्हा एकदा ह्याला आपण थेट भारताशी, महाराष्ट्राशी जोडायला हवं. सांगली, कोल्हापूर भागामध्ये जिथे चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये दूध उत्पादक आहेत, डेअरी आहेत, त्यांनी असा विचार करायला काय हरकत आहे. भारतात गायीपासून तिप्पट दूध मिळवणं शक्य असल्याचं झीव आपल्याला सांगतात. त्यासाठीचं तंत्र पुरवणारं सेंटर ऑफ एक्सलन्स लवकरच भारतात सुरू होणार आहे. This system can give high profit for private farms that they can stay private, but they share only the main point is food and
marketing. This is 2 points for private farmers that they have to be together more stronger. इथंच आम्हाला नील आणि यायल भेटतात. खरं तर नीलच्या घरी वाडवडिलांपासून 100 गायींचा गोठा होता. नीलला गायी आवडायच्याच नाहीत. त्यामुळं त्यानं सूत्र हाती घेताच सगळ्या गायी विकल्या आणि त्यांच्या जागी 100 शेळ्या आणल्या. दुधासाठी प्रसिद्ध अशा अल्पाईन जातीच्या या शेळ्या आहेत. यातल्या 70 शेळ्यांपासून दर वर्षाला 50,000 लिटर दूध त्याला मिळतं. तसा सीझनमध्ये दर लिटरला 5 शेकेल्स म्हणजे 85 रुपये इतका दर मिळतो. यावर नील आणि त्याची पत्नी फार समाधानी नव्हते. त्यांनी दूध विकण्याऐवजी मग दुधावर प्रक्रिया करायचं ठरवलं. शेळीच्या दुधापासून वेगवेगळ्या प्रकारचे चीज, ताक, दही असे अनेक स्वादिष्ट पदार्थ ते बनवतात. घरच्याच फार्मवर एक छोटंसं आउटलेट सुद्धा त्यांनी सुरू केलं. त्याला तुफान प्रतिसाद मिळाला आणि मार्केटिंगचा प्रश्नही निकाली निघाला. आज त्यांचा व्यवसाय वेगवेगळ्या भागामध्ये पसरलाय. 1 लिटर दुधाला 5 शेकेल्स मिळायचे, तिथं आज या पदार्थांना 20 शेकेल्स मिळतात. प्रक्रिया केल्यामुळं नफा 4पटीनं वाढल्याचं तो सांगतो. एक घरगुती ब्रँड आज 1.5 कोटींच्या टर्नओव्हर पर्यंत पोहोचलाय. व्यावसायिक पद्धतीनं शेळीपालन केलं आणि मूल्यवर्धनावर भर दिला तर किती वाव आहे याचा अंदाज आपण लावायला हवा. When the children come from school, they come and help us. It's a family farm, and our parents and our children, we are all working together. Life is dear when you are near. We are very, very close family, and it makes us very happy. ठिबक सिंचनाच्या जगातल्या सर्वात मोठ्या 2 कंपन्या इथंच आहेत, इस्रायलमध्ये. अरब राष्ट्रांनी उत्तरेकडच्या नद्या अडवल्या किंवा वळवल्या तर पाण्याची समस्या उभी राहील. या आपत्कालासाठी तयार राहावं म्हणून 1965 सालीच ठिबकची सुरुवात इथं झाली. नेताफिमच्या प्रक्षेत्रावर नवनव्या ठिबक सिंचनापासून ते ग्लास हाऊस मधील शेतीपर्यंत सगळे प्रयोग सुरू असतात. आता इथं छोट्या शेतकऱ्यांना परवडेल अशी ठिबक सिंचन यंत्रणा विकसित केली जाते. त्याचा फायदा आफ्रिकन देशातील अनेक शेतकरी घेतात. लवकरच अशी मॉडेल्स भारतात आणण्याचा त्यांचा मानस आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी ठिबक सिंचनावर आपण भर देत आलेलो आहोत. पण आत्तापर्यंत असं मानलं जातं की ठिबक सिंचन यंत्रणा जी आहे ती मोठ्या शेतकऱ्यांचं काम आहे. पण इथं आपण बघतोय की नेताफिमनं छोट्या शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे जमीन कमी आहे, शेती कमी आहे, त्यांना पण चांगल्या पद्धतीने वापरता येईल अशा पद्धतीची एक ड्रिप सिस्टीम ठिबक सिंचन यंत्रणा आत्ता तयार केलेली आहे. एका छोट्या कुटुंबाला 10 गुंठ्यावर चांगल्या पद्धतीचा भाजीपाला घेता येईल अशा पद्धतीने ही सिस्टीम काम करते. भारतीय बाजारात अजून तरी ही अशा पद्धतीची ठिबक सिंचन यंत्रणा आपल्याला पाहायला मिळत नाही. ज्यावेळेस ही येईल त्यावेळेस साधारणतः 10,000 ते 12,000 रुपयापर्यंत हिचा खर्च असू शकतो फक्त 10 गुंठ्यासाठी. इथल्या एका किबुत्समध्ये फिरताना डौलानं फडकणारा भारतीय तिरंगाही आम्हाला दिसला. हे असतं जळगावच्या जैन इरिगेशनचं इस्रायलमधलं हेडक्वार्टर. ज्या देशामध्ये ठिबक सिंचन या तंत्राचा जन्म झाला त्याच देशातली एक ठिबक सिंचन कंपनी आपल्या भारतीय कंपनीनं विकत घेतली. इस्रायलमधली ती कंपनी होती नानदान किबुत्स.
आणि भारतातली ज्या कंपनीनं हे विकत घेतली ती कंपनी होती जैन. आत्ता नानदान जैन या कंपनीच्या मार्फत इस्रायलमध्ये आणि इस्रायलपासून जगभरातच शेती विकासाचं फक्त ठिबकच नाही तर शेती संशोधन आणि शेती विस्ताराचं कामही जोमात सुरू आहे. 2007 साली जैन कंपनीनं नांदानची 50% मालकी मिळवली आणि 2012 साली नांदान ही संपूर्णपणे भारतीय कंपनी म्हणजेच नांदान जैन कंपनी बनली. भारत आणि इस्रायल या दोन देशातलं अंतर पाणी प्रश्नानं कमी केल्याचं नांदान जैनचे संचालक एमेनॉन ऑफेन सांगतात. इथं 3000 एकरात सतत शेतीतले प्रयोग सुरू असतात. जवळपास 1200 एकरावर पसरलेलं पॉलिटनेल आपलं लक्ष वेधून घेतात. आपण लांबून पाहिलं तर एका मोठा जलाशयाचा भास निर्माण होतो, पण ही आहे वांग्याची शेती. या इथं नांदान जैनच्या प्रक्षेत्रावर जवळपास आत्ता 1250 एकरवर वांगी लावलेली आहेत. प्लॅस्टिक मल्चिंगवरची जी रोपं आहेत त्याच्यावर हे अशा पद्धतीचं एक डोम शेप प्लॅस्टिक अंथरलं जातं. हे जर केलं नाही तर काय होणार, एकतर कीटकांपासून पिकांचं नुकसान होईल मोठ्या प्रमाणावर. त्याच्यानंतर जो काही इथं पाऊस पडतो थोडा काळ, तर तो पावसामुळं पण पिकाचं नुकसान होण्याची शक्यता असते. ते सगळं नुकसानच फक्त वाचतं असं नाही, तर उत्पादनातही जवळपास दुप्पट वाढ झालेली इथं आढळून आलेली आहे. क्षेत्र कुठलंही असो, इस्रायलनं आपली शक्तिस्थानं ओळखली आहेत. पर्यटन, संरक्षण, पाणी वापर, स्मार्ट सिटीज, आधुनिक शेती या सर्वांसोबतच इस्रायलकडे शेती शिक्षण आणि विस्ताराची कला सुद्धा आहे. त्याचाच एक भाग सिनाडको, एकट यांच्यासारख्या संस्थांमध्ये पाहायला मिळतो. शेती प्रसाराचं काम मोठ्या प्रमाणावर इथं सुरू आहे. या केंद्रांमधून देशविदेशातले हजारो विद्यार्थी शेती तंत्र शिकून जातात आणि आपापल्या देशात त्याचा प्रसार करतात. आम्ही एकटला भेट दिली तेव्हा तिथं 7 देशातले 21 विद्यार्थी आले होते. या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय आणि बहुतांश खर्च इस्रायल सरकार स्वतः उचलतं हे विशेष. फक्त या क्लासमध्येच यांना ट्रेनिंग मिळते असं नाही, तर यांना दररोज बाहेर जाऊन शेतामध्ये नेमकं इस्रायलचा शेतकरी काय करतो हे पाहायला, अनुभवायला तिथे मिळते शेतात. सीइंग इज बिलिव्हिंग असं ॲग्रिकल्चरमध्ये आपण म्हणतो. म्हणजे जोपर्यंत तुम्ही डोळ्यानं पाहत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या हातानं करत नाही, तोपर्यंत शेती काय आहे हे तुम्हाला कळत नाही. तो सगळा अनुभव या एकटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिला जातो. इथल्या मास्टर्स कोर्ससाठी भारतातल्या विद्यार्थ्यांची पहिली बॅच लवकरच दाखल होते असं एकटच्या संचालिका हानी अर्नॉन सांगतात. ACAT provide every year professional education programs to students from all over the world. And actually, we'll be very happy to see Indian students participating in our programs. We have a program for master degree in plant science in cooperation with Tel Aviv University, focusing on food safety and food security. It's an amazing program. जगातल्या 100 देशांपेक्षा जास्त देशांना हा इवला देश आपलं शेतीतलं ज्ञान पुरवतोय. भारतातही आज 10 ठिकाणी सेंटर ऑफ एक्सलन्स उभी आहेत, जिथं फळं, भाजीपाला उत्पादनाचं इस्रायली तंत्र शेतकऱ्यांना शिकवलं जातं. या केंद्रांची संख्या लवकरच 30 वर नेणार असल्याचं इस्रायलचे कृषी मंत्री उरी आरियल सांगतात. יש לנו מערך הדרכה שלם לחקלאים הקטנים, גם בסדר גודל של עשרות דונמים ומעט מים, ואנחנו נשמח להעביר את הידע הזה לחקלאים הקטנים. इस्रायलमध्ये शेतकरी असणं सोपं कधीच नव्हतं. त्यामुळं तिथंही शेती करणाऱ्यांची संख्या घटते. तिथलं मार्केट खूप छोटं आहे. त्यामुळं उत्पादन थोडंसं वाढलं, आवक काही क्विंटलनं वाढली तरी दर कोसळतात. त्यामुळे शेतकरी एकत्र बसून कोणतं पीक कोणी घ्यायचं हे ठरवतात आणि टप्प्याटप्प्यानं त्याची लागवड करतात. दरातले चढ उतार पाहून बाजारात नेमका माल आणला जातो.
कोल्ड स्टोरेजच्या साखळीमुळं फार नुकसान होत नाही. इस्रायलकडे एकूणच काढणी पश्चात तंत्र अत्यंत तगडं असल्यानं जास्तीत जास्त 10% फळं भाजीपालाच हा वाया जातो. आपल्याकडे नासाडीचं हेच प्रमाण 40 ते 50% आहे. आयात किंवा निर्यातीसाठी शेजारी राष्ट्रांवर अवलंबून राहता येत नाही. त्यामुळं दूरवरचे देश शोधावे लागतात, मित्र जोडावे लागतात. यामुळंच इस्रायलनं युरोपच्या बाजारपेठेवर आपलं लक्ष केंद्रित केलंय. इथल्या खजूर, ढोबळी मिरची, टोमॅटो याला युरोपात मोठी मागणी असते. निर्यातीला विम्याचं कवच असतं. नैसर्गिक संकटात सुद्धा विम्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत नाही, मागं फेकला जात नाही. पाण्यावर अनुदान दिलं जात असलं तरीही पाणी महागच असतं. आपल्याकडे महानगरात मोठमोठ्या मॉलला सुद्धा 30 रुपयात 1000 लिटर पाणी पुरवलं जातं. ही चैन इस्रायलला परवडणारी नसते. त्यामुळं तिकडे इस्रायलमध्ये शेतीसाठी आपल्या मॉलच्या जवळपास दुप्पट म्हणजे 1000 लिटरला 50 रुपये मोजावे लागतात. प्रक्रिया केलेलं पाणी सिंचनासाठी हवं असेल तर त्याचा दर आहे 1000 लिटरला 25 रुपये. त्यामुळं अन्नधान्य पीक घेणं परवडत नाही. निर्यातक्षम नगदी पीकच घ्यावी लागतात. इस्रायलचं मॉडेल आहे तसं घेतलं तर आपल्या मातीत, हवामानात ते यशस्वी होणार नाहीये. त्यामुळं आपली गरज ओळखून त्यातलं चांगलं तेच आपल्याला वेचून घ्यावं लागणार आहे. आपल्या कोरडवाहू शेतकऱ्याला, छोट्या छोट्या गावांना केंद्रस्थानी धरून त्यांच्या गरजांचा विचार करूनच आपली धोरणं आखावी लागणार आहेत. इस्रायलसारखं शेतकऱ्याला तंत्रज्ञानाचं पाठबळ दिलं तर भारतातही शेतीत चमत्कार व्हायला वेळ लागणार नाही. किबुच म्हणजे सहकारातनं शेती करण्याचा एक फॉर्म्युला इस्रायलनं सगळ्या जगाला दिला. आत्ता मात्र इथं किबुचची जी शेती आहे ती घसरणीला लागली आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण त्याच्या मागचा विचार आहे, सहकाराचा विचार आहे. त्याच्यातले चांगले गुण घेऊन ते आपल्याला भारतातल्या छोट्या शेतकऱ्यांसाठी वापरता येतील. कॅमेरामॅन मनोज जयस्वाल सोबत संदीप रामदासी, ABP माझा, इस्रायल.